तुम्हाला सर्वांना स्टोरी माहिती राव. तो सिकंदर मला जग जिंकायचं म्हटला. आपल्या भारतामध्ये त्याला बाण लागला. भारतामध्ये युद्ध करणं काही सोपी बाब नाही. भारताबद्दल देवाचे उपकार मानवे एस्तेरच्या पुस्तकामध्ये भारताचं 2दा नाव आलेलं आहे. त्याने सांगितलं की बाबांनो मी सगळं कमवलं राव, जग जिंकलं. इंसान ने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई. पवित्र शास्त्र सांगतं अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. त्याने सांगितलं की मेरे जनाजे के सामने बिछा दो वो सब और बता दो सबको कि मैं कुछ नहीं लेके जा रहा. सांगण्याची काही गरज नाही दादा, बायबल मध्ये सगळं लिहिलेलं आहे. संगमरमर का महल बनाया, खुशियों की बाग लगाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. इंसान ने इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. आपण सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सेम टाइम आपण देवाचे उपकार स्मरण करायचं विसरतो. हे सगळं तुम्हाला जे राजवैभव देव बापाने दिलेलं आहे. आय एम नॉट टॉकिंग जस्ट अबाउट बंडेलू दादा, आय एम टॉकिंग अबाउट मी अँड यू ऑल्सो. आपल्या सर्वांसाठी जे काही आहे एक थोडंसं आपण शांत होऊया आणि विचार करूया. कोरोनामध्ये किती हाल झाले, देवाने आपल्याला वाचवलं. हालेलुया. कोरोनामध्ये खूप हाल झाले, काय झालं नाही. देवाने शक्यतो कोणाच्या प्रार्थना ऐकल्या की नाही हेच मला माहिती. त्यांनी त्याच्या पद्धतीनेच निर्णय घेतले. कारण तो हो ना, सगळ्यांनी प्रार्थना केल्या. सगळ्या मंदिरांमध्ये, सगळ्या वेगवेगळ्या धर्माच्या मंदिरामध्ये प्रार्थना करण्यात आल्या. मी खरं सांगतो पुलपिटवरून कोणत्याच प्रार्थना देवाने त्यांनी त्याच्या पद्धतीनेच काय करायचं ते केलं. सगळे टपकवले. ज्यांना टपकावायचे होते ते सगळे टपकावले. आपल्याला मोठ्या कृपेने ठेवलं. हो हॅलो, आपल्याला मोठ्या कृपेने ठेवलं. आणि म्हणून यानंतर अब जीवन भर मैं तेरे प्यार के ही गीत गाऊंगा, तू ही है जिंदगी की राह, ये दुनिया को बताऊंगा, तुझ पर अब मेरा ये दिल कुर्बान. उपकार स्तुती करणं. या उपकार स्तुतीमुळे काय होतं, काही वर्षापूर्वी आमच्या मुंबईच्या रेल्वेवर लिहिलं होतं ज्यावेळेस तुम्ही 30 मिनिटाचा डान्स करता त्यावेळेस तुम्हाला डायबिटीस होत नाही. अरे बायबलमध्ये पहिलंच लिहिलंय आनंदाने टाळ्या वाजवा, नाचा तुम्ही सर्वांना नाचवा, पावित्र्याने हृदय सजवा, जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा, करा आनंद करा, कारण आनंदी हृदय हे सर्वोत्कृष्ट औषध आहे. आजच्या दिवसाबद्दल आपण देवाचे उपकार मानूया. की दादांचा वाढदिवस आहे आणि आपण इन्व्हाइट आहोत. मी तर इतका एक्साइट झालो की 5ला इथं थांबलो. 5ला आलो मी इथं मुंबईवरून, धावत पळत आलो. माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस आहे, मला जायलाच पाहिजे. बाकीचे पण गोष्टी आहेत, म्हणजे आजच्या सर्व गोष्टी. मी धावत पळत आलो, एक्साइट झालो. नंगे पैर दौडते चले जाए, चलो भाई केले जाना. प्रेम देवाला गौरव असो. उपकार स्तुती. या पावलाने जेलमध्ये पण उपकार स्तुती केली. निगेटिव्हिटी आपल्या जीवनातली बंद करा आणि थोडं देवाचं उपकार मानायचं शिका. फॉर्मॅलिटी नाही, मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून. जेव्हा आपण मनापासून देवाचे उपकार मानतो ना, एक छोटीशी स्टोरी सांगतो. थोडीशी निगेटिव्ह आहे, परंतु इकडून ऐका. जेवढं घ्यायचं तेवढं घ्या, बाकीचं सोडून द्या. एक मोठा उद्योगपती होता, ख्रिश्चन उद्योगपती होता. त्याच्या खूप फॅक्टऱ्या होत्या आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच गणित, पैसा पैसा पैसा. मला ते गाणं आठवलं होतं त्याच्याविषयी. पैसा पैसा करता है तो पैसे पे ही मारता है, एक बात बता दे मुझे उस रब से क्यों नहीं डरता है. खूप पैसा खूप पैसा. आणि नंतर थोडासा तो 55-60च्या पुढे गेला आणि त्याला एक दुर्धर आजार डिटेक्ट झाला. अरे देवाचा वेळ देवाला दे, काय जरा समाजाचं काय ते कर. तो त्याच्या कामामध्ये गुरफटलेला होता. त्याला एकट्यालाच देवानी कामाला लावलं होतं की काय माहित नाही. परंतु आपण सर्वांनी बॅलन्स जीवन जगायचं शिकूया. आणि मग त्याला जेव्हा दुर्धर आजार डिटेक्ट झाला त्यावेळेस त्याने निर्णय घेतला. तो कुटुंबाचा बादशाह होता. त्याने त्याचे निर्णय घेतले. ह्या फॅक्टऱ्या मुलीला, त्या फॅक्टऱ्या मुलाला, ह्या फॅक्टऱ्या सुनेला, ह्या फॅक्टऱ्या जावयांना आणि उरलेल्या फॅक्टऱ्या त्यांनी विकून टाकल्या आणि जगभर फिरायला लागला. कारण आता जाणार होता. 4th स्टेप का 3rd स्टेप मला त्याच्यातलं काही कळत नाही. मेडिकल फील्ड सोडलं मी आणि देवाचे आभार मानायला लागले. जेवढे जिंदगी आहे त्याबद्दल उपकार मानूया. ह्याला मदत कर, त्याला मदत कर, त्याला मदत कर, सर्वांना मदत केली.
आता जेवढा कार्यकाळ डॉक्टरांनी दिला होता त्याला वाटलं आता संपलाय आपला विषय, आपल्याला जायचं आता हडपसरला. नवीन बांधवांनो, मी हडपसर का म्हणत आहे, आमच्या ख्रिश्चन लोकांची जी फ्युनरल लँड आहे त्याचं नाव हडपसर, पण त्याला मी माझ्या भाषेत हडपसर म्हणतो. त्याला वाटलं आता हडपसरला जायचं, पण पुन्हा ज्यावेळेस त्याने एन्जॉय केलं, लोकांना वाटलं, आनंद केला, खुश झाला, त्याचा तो रोगच गायब झाला. आमेन, हालेलुया. आपण देवाचा वेळ देवाला देतोय का हो? आपण खूप बिझी झालोय. आपण इझिली देवापाकडे जात नाही, त्याचे उपकार स्मरण करत नाही. स्तोत्र 136 मध्ये, पवित्र शास्त्रामध्ये सर्व वचनांमध्ये एकच शब्द आलेला आहे, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. पण प्रिय भावांनो, आपण बीइंग ख्रिश्चन पीपल, विच सॉन्ग वी आर सिंगिंग, यू नो, राहो में काटे आगर है. अरे गप्प ना, ते काट्याचं सोड, स्तुतीस्थापनाविषयी बोल. मी विरोधात नाही त्याच्या, एखाद्या दिवशी काटे गायले तर ठीक आहे. पण आता रिसेंटली माझ्या 2-3 वर्षापूर्वी माझ्या मिसेसच्या चुलत बहिणीचं लग्न झालं. खरं तर इनलॉज बद्दल काहीच बोलायचं नसतं. आता बोलायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. तर अरे ते लग्न झाले ना, पती पत्नी बसलेत मोठ्या आनंदाने, आणि तिथं कोणीतरी गाणं गायलं, राहो में काटे आगर है, रुकना नहीं चलते जाना. म्हणले वेळे झाले का तुम्ही, लग्नाच्या दिवशी कुठं काटे? आता फुलाचं गाणं का काहीतरी देवाचे उपकार स्तुतीचं गा, म्हणजे चुकतो आपण. किंवा आपण गाणं गातो, कोणी नसे कोणाचा बंधू साखावा आपला. असं नाही हो, आपण आहोत ना एकमेकांना. इतक्या लांबून मी का धावत पळत आलो? प्रेम आहे ना. तुम्ही लोक का आले? प्रेम आहे ना. आहोत आपण एकमेकांसाठी. मग या ठिकाणी आपण त्या उपकार स्तुतीकडे पाहत आहोत, जो स्तोत्र 50:23 मध्ये जो आभार प्रदर्शन करतो तो देवाचं गौरव करतो. तेच पत्र, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा आणि आभार प्रदर्शन असं आपली मागणी देवाला कळवा. पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी वेळेस म्हटलं की मी तुमच्याविषयी देवाचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही चांगलं इम्प्रूव्ह करत आहात. एकमेकांविषयी आभार मानणं. आता मी रेल्वेचं सांगत होतो आमच्या मुंबईच्या, जर 30 मिनिटं तुम्ही डान्स केला तर तुम्हाला आजार होणार नाही. बायबलमध्ये पहिलेच लिहून ठेवलंय, जर 30 मिनिटं तुम्ही गाणे गायले तर तुमचा घसा म्हणजे अस्थमॅटिक आजार होणार नाही. ते तर पहिलेच लिहिले करा म्हणून. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे त्रिकाल बाधित सत्य असलेलं वचन आहे, याला आपण फॉलो करूया. आणि आज दादाचा वाढदिवस, उपकार स्तुतीची प्रार्थना, त्याच्यामध्ये आपण मनापासून देवाचे आभार मानूया. तू पवित्र, तू पवित्र, तू पवित्र, तेरे चरणों में हम आते. बस दुसरं काय करू शकतो आपण? कारण इथं मी माफी मागून एक गोष्ट बोलतो, मला कोणत्याच क्षेत्रामध्ये कोणताच मनुष्य आदर्श नाही वाटला, आणि इव्हन स्पिरिच्युअल क्षेत्रामध्ये पण कोणी मला फारसं आदर्श नाही वाटलं. मी पण आदर्श नाही, कारण मनोमनी मी किती लाजतो ठाऊक तुझविन कुणा, रे प्रभू पुष्कळ अजून मी होणार. मग आदर्श कोण आहे? ज्याला आपण फॉलो करावं, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून पहिला पॉइंट आपण पाहिला, वर्क. दादाला आज रिटायरमेंटला, दादाची रिटायरमेंट झाली. आपण देवाचे उपकार मानूया. सही सलामत देवबापाने आणलं. ऍक्सिडेंट, धोके, काय काय, पाश, खाडा, दरारा, काय काय नाही रस्त्यात, सगळ्या गोष्टी आहेत. वचन सांगते उपदेशकाच्या पुस्तकामध्ये, रस्ता धोक्याने भरलेला आहे. आणि तरुण लेकरांनो, तुम्ही बेदकारपणे गाडी चालवता अशी आणि तशी. अरे रस्ता धोक्याने भरलाय म्हणून बायबल सांगतं ना, त्याप्रमाणे वागा ना. पण दादाला इथपर्यंत देवाने आणलं. वर्किंग मध्ये देवाला गौरव असो, नंबर 1. नंबर 2, उपकार स्तुती. त्यांच्या उपकार स्तुतीमुळे आपण पण जॉईन झालो आणि देवाचं गौरव करायला लागलो. मला हे सांगा, सर्व मिळून सांगा, थोडंसं तुमच्या चेहऱ्यावरचे भाव मी टिपू शकतो. जर आपण देवाचं गौरव करणार नाही तर काय करणार आहोत? किती लोकांनी काय काय गोष्टी कमावल्या. गजनीच्या मोहम्मदाने ते सोनगड लुटलं. मी जाऊन आलो सोनगडला, आणि खूप पैसा होता त्याच्याकडं. खूप खूप सोनं, नाणं आणि चांदी आणि सोनं. आजकाल तर सोनं 1 लाख रुपये झाले, लाख मोलाचं सोनं. आणि ज्यावेळेस तो आजारी पडला ना, त्याच्या तो गादीवर असाच पडला, आणि ते सोन्याकडं आणि जड आणि जवाहीर आणि अनेक गोष्टी त्याच्याकडे पाहत त्यांनी जीव सोडून दिला. काही घेऊन नाही जाता आलं. एक गोष्ट तितकीच महत्वाची मित्रांनो, जगित बायबल सांगतं फर्स्ट नॅचरल देन स्पिरिच्युअल. नॅचरल गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मग स्पिरिच्युअल. या गोष्टी आवश्यक जरी असल्या तरी याच्यामध्ये सुवर्णमध्ये सार देऊन आपण प्रत्येक वेळेस देवाचं गौरव करावं. जर देवाचं गौरव नाही केलं तर बायबलमध्ये स्तोत्र 145, 146, 147, 148, 149, 150 या सगळ्या स्तोत्रामध्ये सांगितलं हालेलुया, देवाचे उपकार माना, उपकार स्मरण करा, प्रेज द लॉर्ड. कशासाठी म्हटलंय? हा दावीद राजा स्तोत्र 34:1 मध्ये अशा प्रकारे म्हणतो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. सर्वदा 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 परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, आणि माझ्या मुखात त्याचं स्तवन सतत असत. मनुष्य जगिक असो, मनुष्य आत्मिक असो, मनुष्य या धर्माचा असो, मनुष्य त्या धर्माचा असो, नाही तर अजून कुठला असो,
काही संकट, काही धोके, काही गोष्टी प्रत्येकाच्या A to Z लोकांच्या जीवनामध्ये येतात, परंतु तो प्रभू आम्हाला सोडवायला फक्त समर्थ नाही, तो सर्व समर्थ आहे. आणि म्हणून आजची उपकार स्तुती. आणि ह्या उपकार स्तुतीने होतं काय, आपल्या शरीरातले हॅपी हार्मोन्स वाढतात. जर कोणी डॉक्टर आणि मेडिकलवाले असतील तर ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकतील. हॅपी हार्मोन्स वाढतात आणि आपण अधिक चांगलं उत्तम रीतीने जीवन जगू शकतो. आणि म्हणून प्रत्येक वेळेस देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. एक छोटीशी गोष्ट पवित्र शास्त्राच्या पलीकडे इकडे तिकडे मी जाणार नाही. योहान शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायामध्ये एक लाजर नावाचा व्यक्ती आहे. लाजर ह्या शब्दाचा ऑलरेडी अर्थ होतो देव सहाय्य करतो. आणि तो मरण पावला. त्याच्या बहिणी त्यांनी अपेक्षा केली प्रभूने यावं, पण काही कारणास्तव प्रभूला येता आलं नाही. पण ज्यावेळेस प्रभू त्या ठिकाणी गेले, त्याच्या बहिणी पुण्याच्या होत्या. फटाफट बोलायला लागल्या, प्रभू जर तुम्ही इथं असते तर आमचा भाऊ मेला नसता. आता त्याला भेटायला जाऊ नका, कारण 4 दिवस झाले त्यांनी वास सुटला. तुम्हाला कोणी प्रगटीकरण दिलं, वास सुटला. आपणच जास्त बोलतो ना. बायबलची स्टोरी पसर योहान शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायात, तुम्हाला कोणी प्रगटीकरण दिलं, वास सुटला म्हणून. प्रभू रे त्याच्यावर, त्याला सगळ्या गोष्टींचा अधिकार आहे. सगळ्या गोष्टींचा अधिकार आहे. रिसेंटली मी दिल्लीला प्रवास करत होतो विमानाने, आणि विमान आमचं जयपूरवर गेलं. आणि आमच्या पायलटने सांगितलं की ते विमान असं करायला लागलं, टर्ब्युलन्समध्ये अडकलं. सगळे घाबरायला लागले. घाबरायला तर मी पण लागलो, परंतु मला एवढं माहित आहे, तुझे कभी ना छोडूंगा कभी ना त्यागूंगा म्हणणारा प्रभू माझ्याबरोबर आहे. आम्ही 2 मिनिटाची प्रार्थना केली. म्हटलं प्रभू काहीही असो, हे काही एक विमान उडतंय का, जगभरात करोडो विमानं उडतात. तू आहेस आमच्या बरोबर, तू आम्हाला आकाशात पण चालवणार. आकाशात स्तोत्र 150 कृपा करून घरी गेल्यानंतर वाचा. नाव वी डू नॉट हॅव टाइम. स्तोत्र 150 मध्ये सांगितलं की मी अंतराळात त्याची तुझी स्तुती करल. अंतराळात स्तुती. टर्ब्युलन्स मध्ये अडकल्याच्या अगोदर पासून अंतराळात त्याची स्तुती केली. देवा आम्हाला वाचव बरं का, आम्हाला जायचं नाही इतक्या लवकर, कुठं तुझ्याकडे पण इतक्या लवकर नाही यायचं, इथं ठेवलं तर इथंच राहू दे. आम्हाला वाचलो, विमान वाचलं, आम्ही सगळेच वाचलो. आमेन, हालेलुया. तो इतका चांगला प्रभू आहे. तर मी त्या लाजाराविषयी सांगत होतो. प्रभू त्या बेथानी नावाच्या गावामध्ये गेले, आणि त्या बहिणी ऑलरेडी म्हटलं की प्रभू तिथं जायची गरज नाही, कारण आता ऑलरेडी 4 दिवस झालेत. मेडिकल सायन्सच्या नियमानुसार विषय संपलेला आहे. अरे पण प्रभू येशू हा मेडिकल सायन्सच्या पुढचा आहे ना. तो पाण्याचा द्राक्षरस करतो, अँड ही इज डिस्प्रूव्हिंग द लॉ ऑफ दॅट केमिस्ट्री.